यानंतरची मुंबईतली खळबळजनक बातमी आहे। देशाची आर्थिक राजधानी कायमच देशविरोधी शक्तींच्या निशाण्यावर राहिली। मुंबईतील विधान भवनासह 5 ठिकाणांवर मिसाईल हल्ल्याच्या ईमेलने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या। विधान भवनाला संपूर्ण रिकाम करून त्याची तपासणी करण्यात आली, तर इतर ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे। या ईमेलचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणातही उमटल्याचं पाहायला मिळालं। बघूया सविस्तर। मुंबई कुणाच्या निशाण्यावर? विधान भवनासह मेट्रो, शेअर बाजार उडवून देण्याची धमकी। धमकीच्या ईमेलवर विरोधकांना संशय। मुंबईत विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच विधान भवनासह मुंबईतली महत्त्वाची ठिकाणं उडवून देणाऱ्या ईमेलमुळे खळबळ उडाली। सकाळी 6:57 आलेल्या या धमकीच्या ईमेलवर विधान भवनासह मुंबईतील काही महत्त्वाची ठिकाणं मिसाईल हल्ल्यानं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। मेट्रो सकाळी 9:11, शेअर बाजार दुपारी 12:11, बँका दुपारी 1:11, न्यायालय दुपारी 2:11, विधान भवन दुपारी 3:11 मिसाईल हल्ला घडवून उडवून देण्याची धमकी देण्यात आली। स्टॉक एक्सचेंज आहे, मेट्रो आहे, हायकोर्ट आहे आणि बँक आहे, असे 4 महत्त्वाचे ठिकाणी देखील विधान भवनाबरोबरच या 4 महत्त्वाच्या ठिकाणाचा देखील त्यामध्ये समावेश आहे आणि त्यामध्ये टायमिंगसुद्धा दिलेलं आहे। या धमकीच्या ईमेलची माहिती मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली। विधान भवन परिसर संपूर्णपणे रिकामा करण्यात आला। श्वान पथकांच्या भवन परिसर पिंजून काढला। त्यानंतर विधिमंडळाचं कामकाज सुरू झालं। विरोधकांनी मात्र या धमकीमागे वेगळेच षडयंत्र असल्याचा आरोप केलाय। फार घातक आणि फार चुकीची गोष्ट आहे। काल आपण जर बघितलं तर जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा फारुख अब्दुल्ला साहेबांवर एक तिथं ॲसेसिनेशनचा प्रयत्न तिथं झाला आणि आता महाराष्ट्रामध्ये ची धमकी तिथं दिली गेली असेल, मग काळजी तर घेतलीच पाहिजे। कुठून फोन आला, कसा फोन आला हे बघण्याची जरूरत आहे। होम डिपार्टमेंटच्या माध्यमातून इन्व्हेस्टिगेट करून तपास करून जो कुठला व्यक्ती असेल त्याला ताब्यात घेणं महत्त्वाचं आहे आणि अशा पद्धतीने मुद्दामूनच फक्त भीती दाखवायची म्हणून त्याला तिथं धमकी दिली होती का त्याच्यामागे काय वेगळं होतं हे आपल्याला नक्कीच बघावं लागेल। पण तपास झाल्याशिवाय अधिवेशन चालून देऊ नका, एवढी मात्र विनंती एक आमदार म्हणून आणि नागरिक म्हणून तिथं मी करतो। 4 ठिकाणं जे काही टार्गेट करायचं ठरवलं आहे, तर मला वाटतं या ईमेल आल्यानंतर आमचं इंटेलिजन्स खूप स्ट्रॉंग आहे आणि ते काही आजकाल आम्ही कागदावर स्ट्रॉंग आहे, आता इंटेलिजन्स भारताचं फार मजबूत होतं। पण अलीकडे पंतप्रधान ज्यावेळेस इस्रायलला जाऊन येतात आणि 2 दिवसानंतर वार सुरू होतो, त्यामुळं कधी भीती वाटते की हे आमचं इंटेलिजन्स काही फेल्युअर आहे का, काही त्याच्यामध्ये तो आता कमकुवत झाला का, त्याच्याकडे सरकारचं गांभीर्यानं लक्ष नाही का, अशा अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात। पण कुठलीही अशा प्रकारची मेलची धमकी येतो मिसाईल किंवा बामणी उडवण्याची, तर फार सिरियसली या विषयाकडे सरकारनं बघितलं पाहिजेत आणि उपाययोजना केली पाहिजे। आपल्या काही मोठ्या मोठ्या नेत्यांची नावं एप्स्टीन फाईलमध्ये आल्यानंतर त्या अमेरिकेनं इराकवर हल्ला केला आणि सगळ्या जगाचं लक्ष भलतीकडे वळवून ठेवलं। तसं आता या आमच्या देशातल्या राज्यकर्त्यांनी सुरू केलेलं आहे, कारण या युद्धाचे जे काही साईड इफेक्ट्स आहेत, आज पेट्रोल डिझेलसाठी रांगा लागायला लागलेल्या आहेत। गॅसचं तर कमर्शियल गॅस सरकारनं बंदच केलेला आहे, त्यामुळे एका पाठोपाठ एक हॉटेल बंद पडत चाललेलं आहे। अहो, खेड्यापाड्यातला कष्टकरी माणूस जो कामाच्या शोधामध्ये शहरात येतो, हातावर पोट असणारा, कुठेतरी पावभाजी खाऊन दिवस काढतो, कुठेतरी एखादी राईस प्लेट, एखादी झुणका भाकर खातो आणि दिवस काढतो, त्या माणसांना आता जगायचं कसं, पोट कसं भरायचं? तुम्ही गॅस बंद केला म्हणून हॉटेल बंद झाली, त्याचा काय विचार आहे की नाही? आणि हा जो काय प्रक्षोभ आहे जनतेमध्ये, हा जो जनतेमधला जो रोष आहे, त्या रोषाला कुठेतरी वेगळंच वळण लावायचं, वेगळीकडेच चर्चा भरकटायची आणि माध्यमातून तेच सगळं चालवायचं। बॉम्ब उडवला, आजपर्यंत किती धमक्या दिल्या बॉम्ब उडवतो आणि कधी कुठला बॉम्ब उडलाय? विधान भवनाला आलेल्या धमकीचा ईमेल आणि युद्ध याचा संदर्भ जोडणं चुकीचं असल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलंय। धमकीच्या ईमेलबाबत तपास सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलंय।
आज जे काही युद्ध चालू आहे ते मिडल ईस्टमध्ये युद्ध चालू आहे. अशा वेळेस हा ईमेल जो आलेला आहे त्याचा युद्धाशी संपर्क जोडणं ही करायची चुकीचं राहील. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हॉक्स ईमेल्स हे वारंवार धमकीचे येत असतात. प्राथमिकदृष्ट्या तसाच पद्धतीचा ईमेल हा वाटतो, पण तरीसुद्धा ईमेलचा सोर्स जो आहे तो त्याचा तपास चालू आहे आणि शोधण्याचं काम चालू आहे. अजून तो नेमका कोणत्या ID वरनं मेल आला ते डिटेक्ट झालेलं नाही आहे की हा ID कोणी त्या ठिकाणी वापरलेला आहे, परंतु चौकशी अंती ते निश्चितपणे आपल्याला कळेल. विशेष करून मिसाईलचा वापर आहे. इतर ज्या ठिकाणी तुम्ही म्हणालात की मेलमध्ये इतर ठिकाणी त्यांची पण सुरक्षा चाचणी पूर्ण झाली आहे, कारण तिथलेही कर्मचारी आत्ताच्या घडीला त्या ठिकाणी पोहोचत असतील. नाही, तिथले देखील कर्मचाऱ्यांना प्रवेश देणं त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. सुरक्षा तपासणी अजून त्या ठिकाणी सुरू आहेत, परंतु घाबरण्याचं कुठलंही कारण त्या ठिकाणी नाही आहे. लवकर संपूर्ण ठिकाणची सुरक्षा तपासणी त्या ठिकाणी आटकेल. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, तर दक्षिण आशियातील सर्वात मोठं शहर आहे. मुंबईला आलेल्या धमकीच्या ईमेलला गांभीर्यानं घेण्यात आलंय. मुंबई देशाचा आत्मा आहे, त्यामुळे मुंबईकडे कुणीही वाकड्या नजरेनं पाहणार नाही किंवा तशी हिंमतही करणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेतली जाते. सीमा आढेसह ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई.